आणि यानंतर वळूयात आजच्या दिवसातल्या आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे, राजकीय विश्वातल्या शिवसेनेतल्या धुसफुसीच्या बातमीकडे। एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे। शिंदेंच्या किमान 3 आमदारांनी महायुतीमध्ये आपली कुचंबणा होते हे जाहीरपणे बोलून दाखवले। पहिले आहेत सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार। त्यांनी तर भाजपा आमचं मुंडकं छाटते असा थेट आरोप केला। त्यामुळे महायुतीतल्या कुरबुरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्यात। विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाच्या निमित्तानं शिवसेनेतील मोठी धुसफूस समोर आली आहे। महायुतीत शिवसेना आमदारांना सन्मानाची वागणूक मिळत नाही अशी जाहीर तक्रार शिवसेनेच्या 3 आमदारांनी केली आहे। तर आज आम्हाला अशा पद्धतीने छोटा छोटा करून छाटत असेल तर पुढचं भविष्य काय होईल आमचा हे मी तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जायची नाही, ही परिस्थिती पाहू लागलो मी। आमची फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एकच विनंती आहे, त्यामध्ये विशेषतः सन्माननीय मुख्यमंत्रीच याच्यामध्ये इंटरफेअर करू शकतात। अब्दुल सत्तार जे काही बोलले त्यांची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे। राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं। माझ्या मतदारसंघात सुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझे लक्षवेधी सुद्धा लागू देत नाहीत। उठाव करण्याचं कारण होतं आम्हाला का आम्ही हिंदुत्व विचाराचे आहोत आणि हिंदुत्वाचे विचाराचे असल्यामुळे आम्ही भाजप आमचा मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो। पण याचा अर्थ असा नाही ना की हे आमची आबरू काढतील, आमच्याबद्दल अपशब्द बोलतील, आम्हाला अपमान करतील। जेव्हा गरज पडते तेव्हा 10 फोन करतात आणि जेव्हा गरज नसते तेव्हा खोटे खाटे आरोप करतात। यामध्ये सर्वात आघाडीवर आहेत सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार। त्यांच्या मुलाला विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यावर सत्तारांनी महायुतीवरच तोफ डागायला सुरुवात केली। अनेक मुलाखती दिल्यावर त्यांना अखेर ठाण्याहून फोन आला। मंगळवारी रात्री 3.5 तास चाललेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी सत्तारांना चांगलंच फैलावर घेतल्याचं समजतंय। शिंदेंनी फटकारल्यावर सत्तारांचे सुपुत्र समीर सत्तार आपला अर्ज अखेर मागे घेणार आहेत। बैठकीनंतर सत्तारांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली त्यात सारवासारव केली पण वक्तव्य मागे घेतलं नाही। माझी भूमिकेवर नाही चालत ना, यांच्या भूमिकेवर चालत। तुम्ही साहेबाला विचारायला पाहिजे ते प्रश्न, माझी भूमिकेवर चालतं का? मी एक कार्यकर्ता आहे। तर यांना सांगितलेलं आहे महायुतीचा प्रथा आणि महायुतीचे नियम आपण पाळायचे। तर यांना सांगितलेलं आहे महायुतीचा प्रथा आणि महायुतीचे नियम आपण पाळायचे। सत्तारांना समज देण्यासाठी त्यांना वर्षावरून देखील फोन गेल्याची चर्चा आहे। आता शिंदेंच्या सेनेत एवढं महाभारत सुरू असताना संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली नसती तर नवलच। पश्चाताप झाला असेल तर आधी मातोश्रीवर या असा टोमणा राऊतांनी लगावलाय। तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर पश्चाताप व्यक्त करण्याची जागा ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान मातोश्री, तिथे या आणि पश्चाताप व्यक्त करा, मग आम्ही चर्चा करू। या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे चांगलेच बॅकफुटवर गेलेत, कारण ऐन विधान परिषद निवडणुकीत त्यांना जाहीरपणे स्वतःच्याच आमदारांना शांत करावं लागते। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधली भांडणं बाहेर येत आहेत आणि आता शिवसेनेतला असंतोष देखील चव्हाट्यावर आलाय। लोकसभा निवडणुकीतला आता 3 वर्षांपेक्षा कमी कालावधी उरलाय। तोपर्यंत आपल्या आमदारांना पक्षात ठेवण्याचं नवं आव्हान शिंदे आणि सुनेत्रा पवारांसमोर उभं राहतं की काय असा प्रश्न निर्माण होतोय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।